गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, सूर्याची गंमत तुम्हाला माहीत आहे का? जेव्हा सूर्य पूर्वेकडे असतो ना तेव्हा सूर्योदय होतो आणि पश्चिमेकडे असला की सूर्यास्त होतो। पण माणसाचं सुद्धा तसंच आहे। जेव्हा समोरच्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागला ना तर तो समोरच्यासाठी चांगला माणूस असतो आणि त्याच्या मनाविरुद्ध वागला ना तर तो काही न करताना वाईट होऊन जातो। म्हणजेच काय बरं? म्हणजे माणसाचं आणि निसर्गाचं तसंच आहे ना। म्हणजे आयुष्यामध्ये माणसाने कसं वागावं हे ज्याला कळालं ना तर तो माणूस सुखीसुद्धा होतो, समाधानीसुद्धा होतो आणि कर्तृत्ववानसुद्धा होतो। आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की आपण कशाबद्दल बोलत आहोत? बघा, हा महिला दिन आहे ना, जागतिक महिला दिन आज आहे। आणि या महिला दिनाच्या दिवशी आपण वेगवेगळ्या एकमेकांना शुभेच्छा देतो। काही वर्गाला बघा फक्त महिला दिन आहे ना वेगवेगळे बँड बाजे डीजे लावून साजरा करतात। पण कितपत योग्य आहे बरं? आपली मुलगी, आपली आई, आपली बहीण सुरक्षित आहे का? कधीतरी या गोष्टीचा आपण विचार करायला हवा। आपली मुलगी जेव्हा घराच्या बाहेर जाते, आपली आई जेव्हा घराच्या बाहेर जाते तेव्हा ती सुरक्षित असते का? तरीसुद्धा आपण एवढे गोडवे का गातो? आपण म्हणतो ना की बघा पूर्ण देशामध्ये स्त्रीचा नंबर 1 लागतो, प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री पुढे आहे। पण तरीसुद्धा आपण एवढे गोडवे गातो तरीसुद्धा स्त्रीवर अत्याचार का होतात बरं? म्हणजे अजून स्त्री पुढे गेलेली आहे का नक्की? अजिबात नाही ना। ती का गेलेली नाही बरं? ज्या मार्गाने ती पुढे जायला हवी ना त्या मार्गाने ती गेली नाही। कारण स्त्रीचा इतिहास काय सांगतो बरं? झाशीची राणी जिजामाता, सावित्रीबाई फुले, मीराबाई म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या संत होऊन गेल्या ना त्यांनी सुद्धा जगाला काय अर्पण केलं बरं? की प्रत्येक स्त्रीनं आपल्या शरीर झाकेल तेवढे कपडे जर घातले ना तर तिला कुठेच भीती नाही। म्हणजेच काय बरं? म्हणजे आपले हे विचार आहेत ते सुद्धा महत्त्वाचे आहेत। आता इथे भरपूर लोक शंकासुद्धा घेतील की जर विचारच बुरसटलेले असतील तर कपडे कसे घालून सुद्धा अत्याचार थांबतील का? तर हो, नक्कीच। जेव्हा आपण अंग प्रदर्शन करतो ना तेव्हा कुणाच्या मनामध्ये न येणारी भावना निर्माण होत असते। आणि ही भावना आहे ना अगोदर निर्माण होते ती डोळ्यातून होते आणि नंतर ती हृदयापर्यंत पोचते। म्हणजेच अगोदर आपली मुलं, आपली मुलगी असेल, ज्या पद्धतीचं आपण अंग प्रदर्शन करू ना त्या पद्धतीचा समाज तयार होत असतो। म्हणून प्रत्येक स्त्रीनं आपला इतिहास आठवायला हवा। आपण होतो कोण? जेव्हा हे राक्षस देवांना सुद्धा ऐकत नव्हते तेव्हा हीच स्त्री होती ना, दुर्गेचा अवतार घेतला होता आणि राक्षसांना नमवलं होतं, राक्षसांचा खात्मा केला होता। मग ही स्त्री आजच्या या कलियुगामध्ये एवढी कमकुवत का झाली आहे बरं? याचं कारण काय आहे बरं? हे आपल्याला शोधायला लागेल ना, नाहीतर एक दिवस असा येईल की हे एवढे अत्याचार होतील ना स्त्रीला जगणं मुश्किल होईल। समर्थांनी सांगितलं आहे ना, जर प्रत्येक स्त्रीनं भक्ती मार्ग जर अंगीकारला ना, श्रवण अंगीकारलं, रोजची उपासना केली तर तिला कुठेही फिरण्याची गरज नाही, कोणालाही भयभीत होण्याची गरज नाही। तिचं जीवन आहे ना अतिशय सुंदर बनून जाईल। काही लोक म्हणतात ना की स्त्रीचं कोणतंच घर नसतं, परंतु माझं म्हणणं असं आहे
की स्त्री शिवाय कोणतं घर नसतं. जिथे स्त्री नसेल ना त्या घरात पाऊलसुद्धा टाकूशी वाटत नाही. म्हणजे काय बरं? म्हणजे टप्प्याटप्प्यावर आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणारी आईच असते ना, बहीण असते, पत्नी असते, आपली लेक असते. स्वतःचा जीव धोक्यात घालून, स्वतःचा जीव धोक्यात टाकून एका बाळाला जन्म देणारी ती माऊली असते. कितीही भूक लागली ना तर नवरा येईपर्यंत उपाशी पोटी वाट पाहणारी ती बायको असते. कितीही संकट जरी आलं तरी निस्वार्थपणे पाठीमागे उभी राहणारी ती एक चांगली मैत्रीण असते. प्रत्येक नातं आहे ना ती खूप जीव लावून जपते. कारण का बरं? कारण ती एक स्त्री असते. पण आजच्या या काळाचा जर विचार केला ना, स्त्रीचं स्थान फक्त पैसे कमावणं राहिलं आहे का? प्रत्येक स्त्रीनं या गोष्टीचा विचार करायला हवा. जोपर्यंत आपण दुसऱ्याच्या भूमिकेवर अवलंबून राहू ना तोपर्यंत अत्याचार तसेच चालू राहणार आहेत. जेव्हा तुमची भूमिका तुम्ही स्वतः सिद्ध कराल, तुम्ही स्वतः कोणते निर्णय घेत नाहीत ना तोपर्यंत हे अत्याचारसुद्धा थांबणार नाही. बघा, हा माझा मदत करेल, तो माझा मदत करेल. जर तुम्ही या गोष्टीच्या आशेवर राहिलात ना तर एक दिवस खूप वाईट येणार आहे. म्हणून प्रत्येक आईबापाला म्हणणं आहे की देवानं तुमच्या घरात जर मुलगी दिली असेल ना तर तुम्ही भाग्यवान समजा स्वतःला. कारण का बरं? कारण देव कुणालाही मुलगी देत नाही. घरामध्ये मुलगी जन्माला येण्याकरता माय बापाची पूर्वजन्माची पुण्याई असावी लागते. आणि ही पुण्याई आहे ना ती आपली होती, आपल्या मायबापांची होती. म्हणून आज आपल्या घरामध्ये मुलगी जन्माला आलेली आहे. तुम्ही जर विचार केला ना प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक गल्लीगोळामध्ये हे नराधम माजलेले आहेत ना, यांना जर धडा शिकवायचा असेल तर आपण खंबीर राहायला हवं. आपण फक्त पैसा कमावणं इतके खंबीर असू तर मग ते खरं नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जोपर्यंत आपण भक्तिमार्गाची कास धरत नाही, जोपर्यंत श्रवण आपल्या जीवनामध्ये घडत नाही. कारण हे समर्थ विचार आहेत ना स्त्रीला खंबीर बनवत असतात. नुसतंच आपण श्रवण करून भक्तिमार्ग करून चालणार नाही. पण जोपर्यंत हे स्त्रीचं मन एकदम घट्ट होत नाही, एकदम स्थिर होत नाही ना तोपर्यंत ती निर्णयसुद्धा घेऊ शकत नाही. म्हणजे हा भयभीत करणारा प्रसंग जरी स्त्रीवर आला ना तरी तिला निर्णय घेण्याची क्षमता असायला हवी. आणि ही निर्णय घेण्याची क्षमता माणसाच्या जीवनामध्ये कधी येते बरं? जेव्हा आपण श्रवण करतो, भक्तिमार्ग करतो, ब्रह्ममुहूर्तावर उठून उपासना करतो, तेव्हा हे मन आहे ना एकदम कणखर बनत असतं. कारण का बरं? कारण आपण पाहिलं असेल छत्रपती शिवाजी महाराजांची आईचं नाव काय होतं बरं? जिजामाता होतं ना. जिजामातेनं आपल्या पुत्राला कसं घडवलं हे तुम्हाला सांगायची गरज नाही. कारण जे अखंड स्वराज्याची स्थापना केली ते म्हणजे माझे शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. आणि ती संस्कार करणारी कोण होती बरं? एक स्त्रीच होती ना, जिजामाताच होती ना. तिने अखंड स्त्री जातीला एक आदेश दिलेला आहे. पण आजची स्त्री तो आदेश स्वीकारत नाही. कारण का बरं? तुम्ही जिजामातेचा कधी चरित्र अभ्यास केला आहे का? ते चरित्र आहे ना, तुम्ही कधी अभ्यास जर केला ना तर पूर्ण जीवनसृष्टीचा तुम्हाला उपयोग करता येईल. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही काय करायला पाहिजे. आपण म्हणतो माझी मुलगी इंजिनियर झाली, माझी मुलगी मोठमोठी अधिकारी झाली. पण जिजामातेच्या ज्या काही आकलन शक्त्या होत्या, ज्या शिवाजी महाराजांना त्या मातेनं शिकवलेल्या होत्या, त्या गोष्टीचा आपण मात्र विचार केला नाही. आपण फक्त पराक्रम पाहिले, त्याचे गोडवे गायले, आपण डीजेवर नाचलो. पण फक्त ज्या पराक्रम करणाऱ्या ज्या गोष्टी होत्या त्यांचा आधारस्तंभ कोण होता या आपण मात्र विसरलेलो आहोत.
जिजामाता होती ना, जिजामातेनं लहानपणापासूनच जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पोटामध्ये होते ना, तेव्हाच तलवारबाजी करणं, घोड्यावर स्वार होणं म्हणजे सगळ्या गोष्टी असं म्हणतात ना, जेव्हा आपलं मूळ पोटामध्ये असतं तेव्हाच आईनं या गोष्टी पाळायला हव्या. नाहीतर आजच्या या कलियुगातली आई जर मूळ पोटामध्ये असेल, गर्भामध्ये असेल, तर टी व्हीवर वेगवेगळ्या सिरियल बघते, वेगवेगळ्या प्रकारचं अन्न खाते, वेगवेगळ्या प्रकारचं अन्न ग्रहण करते. मग आपली संतान व्यवस्थित जन्माला येईल का? मग ते नराधमच होतील ना. पण आपल्याला प्रत्येकाला वाटत असेल की छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुत्र जन्माला यावा, तर आपण जेव्हा आपल्या पोटामध्ये बाळ असेल ना, गर्भाशयामध्ये असेल, तेव्हा आपण काकडा करायला हवा, हरिपाठ वाचन करायला हवा, आपण वेगवेगळे ग्रंथसंपदा वाचन करायला हवी. म्हणजे ज्याप्रमाणे आपला इतिहास सांगतो, जिजामातेनं जे जे काही केलं ना, ते आपली स्त्री करते का बरं? कधीतरी या गोष्टीचा विचार करायला हवा. आपण फक्त म्हणतो की स्त्री जातीवरचे पूर्ण अत्याचार वाढत चाललेले आहेत, पण त्यांना उपाय काय करायचे, स्त्रीनं कसं राहायला हवं, कसं वागायला हवं, हे आपण विसरत चाललेलो आहोत. पण आपला इतिहास आहे ना, आपली ग्रंथसंपदा आहे, ते आपल्याला सांगते ना. बघा मीराबाईसारखी एक संत होऊन गेली, आणि मीराबाई ही संत. बघा त्या मीराबाईबद्दल काय सांगायचं, हे तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही. मीराबाई, बघा मीराबाईची आजी होती, ती कृष्णाची भक्ती करायची, आणि ती मीराबाईची आजी ही कृष्णाची भक्ती करायची ना, तेव्हा मीराबाईसुद्धा प्रभावित झाली. एके दिवशी वरासोबत लग्नाची मिरवणूक जात असताना मीरानं वराला पाहून आजीला तिच्या वराबद्दल विचारायला सुरुवात केली. त्यामुळं आजीनं लगेच सांगितलं की गिरधर गोपाळाचं नाव सांगितलं, म्हणजे श्रीकृष्णाचं नाव सांगितलं. आणि त्या दिवसापासून मीराने श्रीकृष्णाला वर म्हणून स्वीकार केला. आणि मीराचं संपूर्ण बाळपण आहे ना, श्रीकृष्णाचं पूर्ण भजनामध्येच जात होतं, या गोपाळाच्या गिरधाऱ्याच्या भजनामध्येच गेलं. म्हणजे ज्याप्रमाणे ती मीराची आजी होती ना, बघा तिला कणखरसुद्धा बनवली, ग्रंथसंपदा वाचनसुद्धा करायला लावली. म्हणजे ज्या पद्धतीचा पूर्वीचा काळ होता, पूर्वीच्या काळामध्ये हे अत्याचार होते का? अजिबात नव्हते ना. कारण छत्रपती शासन होतं, माझ्या राजाचं शासन होतं. पण आजचं शासनाचा जर विचार केला, ते योग्य आहे का बरं? कधीतरी स्त्रीनं कणखर खंबीर व्हायला हवं, पण ही स्त्री मात्र दुसरा करेल आणि मग त्याचं फळ मी खाईल. जर असा तुम्ही विचार करत असाल तर हे अत्याचार कधी थांबणार नाहीत. म्हणून झाशीची राणी आपण पाहिली असेल, स्वतः तलवारबाजी करून घोड्यावर स्वार होऊन दुश्मनांचा सामना केला ना. मग आजची स्त्री का करू शकत नाही बरं? ज्याप्रमाणे आजची स्त्री पुरुषाबरोबर पैसा कमवत आहे, त्याप्रमाणे कणखरसुद्धा खंबीरसुद्धा होऊ शकते. पण तिने मनामध्ये ठरवायला हवं. आणि जेव्हा मन खंबीर होतं ना, तेव्हा सर्व गोष्टी व्यवस्थित होतात. पण आता तुम्हाला विचार पडला असेल की हे मन खंबीर कधी होईल बरं? भगवंताच्या नामस्मरणानं, भगवंताच्या पूर्ण जेव्हा नामस्मरण या वैखरीमधून होईल ना, भगवंताचे श्रवण होईल, जेव्हा ब्रह्ममुहूर्तावर उठून उपासना होईल, तेव्हाचे सर्वस्व होईल ना. नाहीतर तसं होईल का बरं? समर्थांनी सांगितलंच आहे ना, स्त्रीमध्ये एवढी मोठी शक्ती आहे की आजवर आपण जी पुस्तकं वाचन करत आहोत, ज्या पुस्तकांचं ज्ञान घेत आहोत ना, ते निर्माण करणारी पहिली शिक्षिका सावित्रीबाई फुले आहे. म्हणजे ती स्त्रीच होती ना. म्हणजे एवढी अफाट ज्ञानवर्धकी स्त्रीच आहे. जगामध्ये जर सर्वात उत्कृष्ट जर कोणी असेल ना, तरी स्त्रीच आहे. मग आपण एवढ्या मागे का राहिलो बरं? जर आपला इतिहास एवढा मोठा आहे,
मग आपण या कलियुगामध्ये अत्याचार का सहन करावे बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, ज्याप्रमाणे प्रत्येक स्त्रीला शिक्षणाची गरज आहे, त्याप्रमाणे मानसिक संतुलन कसं असावं ना, याची सुद्धा स्त्रीला गरज आहे. आणि जोपर्यंत हे मानसिक संतुलन स्त्रीचं व्यवस्थित होत नाही, स्थिर होत नाही, तोपर्यंत ती निर्णयसुद्धा घेऊ शकत नाही. म्हणजे येणाऱ्या काळाला ती भयभीतसुद्धा करू शकते. फक्त तिच्या मनामध्ये जिद्द असायला हवी. आणि आपली ही ग्रंथसंपदा आहे ना, प्रत्येक स्त्रीला काय सांगत आहे बरं, की तू घाबरू नकोस, भयभीत होऊ नकोस. तुझा तू स्वतःचा इतिहास पालटी करून बघ. तुझा इतिहास एवढा श्रेष्ठत्व निर्माण करतो ना, हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी तूच कारणीभूत होती. हे स्वराज्य निर्माण झालं ना, हे तुझ्याच कृपेमुळं झालेलं आहे. आता तुझ्या कृपे म्हणजे कोणाच्या कृपेमुळं बरं? जिजामातेच्या कृपेमुळंच झालं ना. तेव्हाच छत्रपती शिवाजी महाराजांवर संस्कार केले आणि तेव्हाच शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं. मग तरीसुद्धा एवढा तुझा इतिहास श्रेष्ठ असून सुद्धा तू छोट्या छोट्या गोष्टींना का घाबरते बरं? म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, ज्या प्रकारे मुलामुलींना शिक्षणाची गरज आहे, त्याप्रमाणे त्याच्या बुद्धीला सुसंस्कृतपणाची सुद्धा गरज आहे. आणि जोपर्यंत आपली मुलं सुसंस्कृत होत नाहीत ना, तोपर्यंत हे असंच चालणार आहे. म्हणून आपली मुलं जोपर्यंत लहान आहेत ना, तोपर्यंत त्यांच्यावर संस्कार करा. मोठी झाल्यानंतर तो आपला वसा आहे ना, तो निरंतर ते चालवतील. पण जेव्हा आपण जर ती मुलं मोठी झाल्यानंतर तेव्हा आपण त्यांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला तर ते कधीच शक्य नाही. म्हणून जोपर्यंत ती लहान आहेत ना, तोपर्यंत त्यांच्यावर संस्कार करायला हवे. तुकोबाजींचे ही तुकाराम गाथा त्यांच्या मनावर बिंबवायला हवी. समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक, सद्गुरु चरित्र, दासबोध असे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ आहेत ना. महाभारतामध्ये काय घडलं, रामायणामध्ये काय घडलं, म्हणजे मनुष्याचा मेन शत्रू कोण आहे? हा अहंकार, लोभ शत्रू आहे. ते प्रत्येक मनुष्याला, प्रत्येक लहान मुलांना माहीत व्हायला हवं. ते आपोआप शिकून जातील. म्हणजे जर हा समाज पुढे न्यायचा असेल ना, तर भक्ती मार्गाशिवाय त्याला दुसरा कोणताच पर्याय नाही. आणि जोपर्यंत भक्ती मार्गाने पुढचा समाज जात नाही ना, तोपर्यंत हे दिवस तसेच राहणार आहेत. म्हणून जर हे दिवस बदलायचे असतील, स्त्रीवरचे अत्याचार बदलायचे असतील, तर मनुष्यानं कणकर होणं गरजेचं आहे. स्त्री जातीनं कणकर होणं गरजेचं आहे. हे मन स्थिर होणं गरजेचं आहे. आणि ते स्थिर मन होईल कधी बरं? जेव्हा आपण श्रवण करू, जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावर उठून उपासना करू, तेव्हा ते स्थिर होईल ना. म्हणून प्रत्येकानं लक्ष द्या. आपली मुलं लहान आहेत तेव्हाच त्यांच्यावर संस्कार करा. जर येणारी पिढी जर सुसंस्कृत झाली नाही ना, तर येणारा काळसुद्धा वाईट आहे. म्हणून आता जागे व्हा, भक्ती मार्गामध्ये या, तुमच्या जीवनाचं भलंच होईल. जय जय रघुवीर समर्थ.